कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभि, मला असं तुमचा टेन्शन असलेला चेहरा अजिबात आवडत नाही हा। तुम्ही ना असे दिसता। आता कसं पण अजून हसून दाखवा बघू मला। काय मग आता मी गुदगुले करेन। अरे करू करू दिला नाही, मी करणार आहे। नाही मी करणार नाही, ओके ओके तुम्ही स्माइल केलत ना की खूप क्यूट दिसता आणि तुमच्या स्माइल वरच तर मी फिदा आहे। आणि तुला माहिती मी कशावर फिदा? अभि, माहिती आहे मला, पण मला खूप काम आहेत, मी आलेच। ताईंनी एजेंना सरप्राईज द्यायचं ठरवलंय खरं, पण आजींना बरं नसताना कसं देता येईल एजेंना सरप्राईज? रेऊ, झाली का तयारी केकची? रेऊ, काय कुठल्या जगात हरवलं? ताई, मी ना जरा कन्फ्युज्ड आहे। नेहमीच बर ताई, मला ना कळत नाहीये, म्हणजे आजींना एवढं बरं नसताना आपण एजेंचा बर्थडे सेलिब्रेट करणं बरोबर आहे का? म्हणजे बघा, घरातलं वातावरण ऑलरेडी असं आहे, त्याच्यात आपण दोघे काहीतरी चांगलं करायला जायचो आणि ते सगळं आपल्याच अंगाशी येईल। हो हो हो, नाही बरोबर आहे तुला वाटतंय ते, पण मला सांग, आपण जर एजेंटचा बर्थडे सेलिब्रेटच केला नाही तर आजींना किती वाईट वाटेल। मग त्याचं काय करायचं आपण? आणि कसं आहे ना, घरात अशी छोटीशी पार्टी केली ना तर सगळे सहभाग घेतील, सगळ्यांचा मूड बदलेल आणि मेन म्हणजे आजींना खूप बरं वाटेल, हो की नाही? अगं, आणि आपण असं काही मोठं करणार नाही आहोत, घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन। झालं तुमचं कन्फ्युजन क्लिअर? बर, केक रेडी आहे, आयसिंग वगैरे सगळं करून डन आहे, आता फक्त नाव लिहायचं राहिलंय। तुझ्याकडे डोक्यात आहे कसं लिहायचं? हो म्हणजे काय, मी लिहिते। ताई, शेफ मी आहे, ताई मी आहे, आणि माझ्या नवऱ्याचा बर्थडे बाजूला ताई, बाजूला मीच लिहिणार आहे नाव। अगं ताई, पण ताई मला एवढं चांगलं केक केलं ताई, प्लीज ताई। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।